न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। शिर्डी ते सोलापूर प्रवासादरम्यान शिवबाबा ट्रॅव्हल्स बसमधील MS13 DQ 5073 14 प्रवाशांच्या बॅगा व त्यातील कपडे, रोकड, दागिने असा एकूण 43,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे। या प्रकरणी नागलक्ष्मी लक्ष्मीनारायण दंतू वय वर्ष 40 राहणार मक्केन वारगुडम आंध्र प्रदेश यांनी फौजदार चौडी पोलिसात फिर्याद दिली आहे। शुक्रवारी मध्यरात्री 2 ते सकाळी 7 या वेळेत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे। शिवबाबा ट्रॅव्हल्सने शुक्रवारी फिर्यादी नागलक्ष्मी दंतू यांच्या 2 बॅगा, एक हँडबॅग व त्यातील जुने कपडे आणि 30,000 रुपयांची रोकड चोरीला गेली आहे। दुसऱ्या प्रवासी नागमणी यांची एक बॅग, त्यातील कपडे व 6,000 रुपयांची रोकड, लक्ष्मी प्रसन्ना यांचे 2 बॅगा व 5,000 रुपयांची रोकड चोरीला गेली आहे। याशिवाय प्रवासी जी मनी एम कृष्णराव, श्रीनिवास नारायण, यू मुरलीधरराव, नरसम्मा रामण्णा कृष्णवेणी, व्यंकम्मा के धनलक्ष्मी, के शानम्मा व एन नागेश्वरराव यांच्या बॅगा व त्यातील कपडे चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे। पोलिसांनी ट्रॅव्हल्स सोलापुरात आल्यावर प्रवाशांच्या तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगोडे, श्री पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली। तपास पोलीस हवालदार परीट करत आहेत।